कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्य इमारतीच्या आवारात सध्या आपण आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे वाजागाजा करत नव्या इमारतीचं लोकार्पण झालं। परंतु आपण जर पाहिलं तर मुख्य इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारीच आपण जर पाहिलं तर जी भिंतीचं काम जे आहे ते अर्धवट अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते। मागील अनेक दिवसांपासून हे काम जे आहे ते असंच अर्धवट आहे। महत्त्वाचं म्हणजे अनेक लोक टॅक्स भरण्यासाठी वेगवेगळ्या कामांसाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये येत असतात आणि इथे आल्याच्या नंतर जी मुख्य इमारत आहे त्याच्या शेजारीच आपण जर पाहिलं तर हा प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आपण जर बघितलं तर ही भिंत जी आहे ती आपल्याला अर्धवट अवस्थेत पाहायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे फ्लेवर ब्लॉक्स असतील या सिमेंटच्या विटा असतील आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात। परंतु हे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण होतोय आणि येथून कोणीही आतमध्ये येऊ शकतो। मोठ्या प्रमाणात खाली वाहनं आहेत, या परिसरामध्ये वाहनं आहेत आणि चोरीची शक्यता आहे, कारण की मुख्य प्रवेशद्वार जरी बाजूला असला तरी या मार्गाने कोणीही गपचूप आतमध्ये येऊ शकतं आणि प्रशासकीय मालमत्तेचंही नुकसान या ठिकाणी होऊ शकतं। महत्त्वाचं म्हणजे एक वाहन देखील आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते, एक बाईक दुचाकी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते, तिला नंबरही नाहीये आणि तीही तिथे कशा प्रकारे उभी आहे तेही आपण बघू शकतो। मागील अनेक दिवसांपासून हे काम जे आहे ते असं अर्धवट अवस्थेत आहेत। काम आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे फ्लेवर ब्लॉक्स आपल्याला पाहायला मिळतात, या सिमेंटच्या विटा आपल्याला पाहायला मिळतात। जर नगरपालिका एवढी कामं करते, शहरामध्ये लाखो करोडो रुपये खर्च करून वेगवेगळा विकास होतोय, तर मग मुख्यालयाच्या परिसरामध्येच ही सुरक्षा भिंत लवकरात लवकर उभं करणं महत्त्वाचं होतं। परंतु का नगरपालिकेच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष केलं जाते हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण होतोय। आणि आपण जर पाहिलं तर रोज लाखो रुपयांचे व्यवहार याच कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून केले जातात आणि एवढी सगळी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असताना, एवढं चांगलं काम होत असताना तरी आपण जर पाहिलं तर अगदी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या शेजारीच आपण बघू शकतो ही भिंत जी आहे ती मागील अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहेत। पत्र्यांचा सहारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आपण बाहेरच्या बाजूने, आता आपण मुख्यालयाच्या आवारात असल्यामुळे आतून ही सगळी परिस्थिती आपल्याला दाखवलेली आहे आणि आता आपण बाहेरच्या परिस्थितीतून कशा प्रकारे हे सगळे पत्रे बॅनर तिथे ठेवण्यात आलेले आहेत त्याचा आढावा घेणार आहोत। कारण की नगरपालिकेच्या माध्यमातून एवढी कामं केली जातात, तर मग या कामाकडे का दुर्लक्ष केलं जाते, किती दिवस ही भिंत पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते। शेजारी रिक्षा स्टँड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्षा इथे उभ्या असतात, परंतु आपण जर पाहिलं तर मुख्यालयाच्या बाजूलाच ही परिस्थिती असल्यामुळे आपण जर पाहिलं तर हे पत्र्याचा सहारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि पत्र्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो ही सुरक्षा भिंत जी आहे ती झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आताही आपण आतमध्ये पाहिलं तर अनेक वाहनं आपल्याला पाहायला मिळतात, अनेक अधिकारी आतमध्ये वाहनं घेऊन येतात, अनेक बदलापूरकर नागरिक या ठिकाणी वाहनं घेऊन येतात आणि बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काही प्रमाणात कचराही पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ही परिस्थिती कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्यालयाच्या बाजूला आहेत। काही लोकांनी या ठिकाणी लघुशंका देखील केलेली आहे, अनेक बिकट अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेची ही मुख्य इमारत बदलापूर रेल्वे स्थानकापासून अगदी हकेच्या अंतरावर आहे आणि हे काम करण्यात आलेलं काम चांगलं झालेलं आहे, परंतु येथे ही जी भिंत थोडीसा हा भाग राहिलेला आहे, हे काम ही लवकर करणं, व्यवस्थित करणं अपेक्षित होतं। पाठी आपण जर पाहिलं तर आपल्याला विटा पाहायला मिळतात, फ्लेवर ब्लॉक्स पाहायला मिळतात। जर या ठिकाणी हे सगळं पडलेलं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेला किंबहुना जे ठेकेदार आहे ज्यांनी हे काम केलंय त्यांना हे काम करायला वेळ का मिळत नाहीये असा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होतो आणि ही जी मुख्यालयाची मुख्य इमारतीची सुरक्षा भिंत आहे ती कशी पत्र्याने झाकलेली आहे, बॅनर्स या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। आतमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक वाहनं आहेत, कोण जर या छुप्या रस्त्याने गेलं, एखादी गाडी जर चोरली तर त्याची जबाबदारी कोण घेणार आणि या परिसरामध्ये संपूर्ण दुर्गंधी पाहायला मिळते। पत्रे लावण्यात आलेले आहेत, कचरा पडलेला आहे, काही लोकांनी या ठिकाणी लघुशंका देखील केलेली आहे। अशी परिस्थिती असताना मुख्यालयाचं ठीक आहे काही काम शिल्लक असेल ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होईल, परंतु ही जी भिंत आहे तीही व्यवस्थित करणं कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाचं काम होतं आणि हेच अर्धवट असल्यामुळे पुन्हा एकदा या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आणि प्रशासन या संपूर्ण प्रकाराकडे लक्ष देईल का हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होते। कारण की आपण बघू शकतो संपूर्ण या परिसरामध्ये ही भिंत जी आहे ती सुरक्षा भिंत पूर्ण झालेली आहे। फक्त शेवटी आपण जर पाहिलं इथे हे काम पूर्ण होणं, इथेही लोखंडी गेट असणं अपेक्षित होतं, परंतु हे काम इथेच अर्धवट झालेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं, माझं सहकारी मंथन माझ्यासोबत, त्याला मी विनंती करेल ही दृश्य आपण दाखवावी। आतमध्ये आपण जर पाहिलं तर विटा आणून ठेवलेल्या आहेत, फ्लेवर ब्लॉक्स आणून ठेवलेले आहेत, हे काम
खरं तर पूर्ण करणं आवश्यक होतं, परंतु का हे काम जे आहे ते अर्धवट राहिलेलं आहे, का प्रशासनाने या कामाकडे कानाडोळा केलाय, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. जर अधिकाऱ्यांचा जे मोठे मोठे अधिकारी आतमध्ये बसतात, सगळ्यांचा येण्या जाण्याचा रस्ता हाच आहे, त्यांचं इथे साहजिकच लक्ष जात असेल तर का हा भाग दुर्लक्षित राहिलेला आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय. परंतु प्रशासन जागं होईल का आणि हा राहिलेला जो अर्धवट भाग आहे तो तरी लवकर पूर्ण करेल का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे कोण छुप्या मार्गाने पाठवून गेलं, इथून उडी मारून आतमध्ये गेलं आणि आतमधली एखादी गाडी चोरली, वाहन चोरलं, किंबहुना छुप्या मार्गाने आतमध्ये नगरपालिकेत गेलं, काही जर नुकसान केलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. परंतु हे काम लवकरात लवकर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनानं करावं, जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना आपण करताय त्याच्याकडे लक्ष जाईल आणि हा संपूर्ण जो मुख्य इमारतीचा परिसर आहे तो सुरक्षित होईल. संपूर्ण कुंपण सुंदर घातलेला आहे, परंतु हा एकच शेवटचा भाग जो आहे तो अर्धवट सोडल्यामुळे कुठेतरी या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. या संपूर्ण प्रकाराविषयी आपल्याला काय वाटतं, आपली मतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या अगदी प्रामाणिकपणे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.